कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की देव तुमचं ऐकतच नाही? तुम्ही रोज प्रार्थना करता पण काहीच बदल होत नाही. जर हो तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज तुमचा देवावरचा विश्वास परत जिवंत होणार आहे. ही गोष्ट आहे एका साध्या, गरीब पण मनाने खूप श्रीमंत माणसाची. त्याचं नाव होतं गणू. गणूकडे काहीच नव्हतं, ना पैसा ना ओळख, पण त्याच्याकडे एकच गोष्ट होती, देवावर अटूट विश्वास. गणू एका छोट्या गावात राहत होता. तो रोज सकाळी उठायचा, देवाला नमस्कार करायचा आणि एकच वाक्य म्हणायचा, देवा, आजचा दिवस चांगला जाऊ दे. पण वास्तव खूप कठीण होतं. त्याला रोज काम मिळत नव्हतं. कधी 2 दिवस उपाशी राहावं लागायचं. गावातील लोक त्याला चिडवत होते, अरे गणू, तुझा देव कुठे आहे? इतका विश्वास ठेवून काय मिळालं तुला? एक दिवस गणूच्या आईची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर म्हणाले, औषध घ्या नाहीतर उशीर होईल. पण गणूच्या खिशात 1 रुपयाही नव्हता. तो खूप धावत फिरला, पण कुणीही मदत केली नाही. रात्री तो देवासमोर बसला, डोळ्यात अश्रू, आवाज थरथरत होता, देवा, मी कधीच काही मागितलं नाही. आज पहिल्यांदा मागतोय, माझ्या आईला वाचव. पण दुसऱ्या दिवशी त्याची आई गेली. गणू पूर्णपणे तुटून गेला. तो देवावर रागावला, तू आहेसच नाहीस. मी इतका विश्वास ठेवला, पण तू मला फक्त दुःख दिलंस. त्या दिवशी पहिल्यांदा गणूने देवाला नमस्कार केला नाही. काही दिवस गेले. गणू एकटाच बसून राहायचा, ना काम ना बोलणं. त्याचा विश्वास संपला होता. पण एक गोष्ट होती, तो अजूनही चांगला माणूस होता. एक दिवस गावात एक श्रीमंत माणूस आला. त्याने गणूला पाहिलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. तू एवढा शांत का आहेस? गणूने सगळी गोष्ट सांगितली. तो माणूस शांत झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. तुझं प्रामाणिकपण, तुझं कष्ट आणि तुझा देवावरचा विश्वास. तो माणूस एक मोठा उद्योगपती होता. त्याने गणूला काम दिलं, घर दिलं आणि नवीन आयुष्य दिलं. गणू शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा, तू माझी आई घेतलीस, मला खूप त्रास दिलास, पण आज मला समजलं, तू मला मजबूत बनवत होतास. मित्रांनो, देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळ निवडतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हालाही देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.